बीडच्या प्रकरणामध्ये जे की आता इतक्या वर्षापासून हे बीडचं महिन्यापासून हे बीडचं प्रकरण जाते, सतीश भोसलेचा आता जो काही पैसे उधळतानाचा व्हिडिओ येतोय, एकामागून एक त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आले. आणि आता दुसरा एक प्रश्न असा आहे की हा जो सतीश भोसले जो आहे हा हरणाचं मटण वगैरे सुरेश धस यांना देत होता असं सुद्धा हे नाही. आता सतीश भोसले अतिशय विकृत असा माणूस आहे हे नक्कीच झालंय. कारण त्याच्या ते दोन्ही प्रकरणं आधीचे जे 2 व्हिडिओ होते, एकाला बॅटनी मारताना आणि दुसऱ्याचे सगळेच्या सगळे पुढचे दात जे तुटले, जे त्यांनी अक्षरशः म्हणजे कुऱ्हाड घेऊन कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूनी त्याचे ते दात तोडले. त्याच्या मुलाला देखील मारलं. आणि ते कशावरून मारलं होतं तर तो व्यक्ती जेव्हा तिथे शेतात बसला होता आणि त्यांनी तिथे जाळं लावलं होतं, यांनी सतीश भोसलेंनी जाळं लावलं होतं हरण पकडायला. आणि ते करू नकोस एवढं म्हणण्यावरनं त्यांनी तू सारखा मध्ये येतोस, तुला आता धडा शिकवला पाहिजे म्हणून त्याची जी मारहाण केली. त्याचा आवाज ऐकून जो त्याचा महेश ढवळे नावाचा मुलगा तो धावत आला, त्याची पण मारहाण झाली. याच्यावरनं या माणसाची विकृती किती आहे ते कळतंय आपल्याला. आणि मारहाण म्हणजे रक्तबंबाळ केलं त्या माणसाला. हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्या मुलालाही बेदम मारहाण केली, त्यालाही पायाला फ्रॅक्चर्स झाले. तर हा व्यक्ती याचे दुसरी बाजू जी आपण बघितली की हा पैसे उधळताना, नोटाची बंडलं फेकताना, दुकानात जाऊन अशा बंडलांची गड्डी घेऊन जातो, आयफोन काय विकत घेतो, झेड फोल्ड काय घेतो, हेलिकॉप्टरमधनं काय उतरतो, हातात सगळीकडे गळ्यात सगळ्या बोटांमध्ये सोनं घातलेलं दिसतंय. याच्यावरनं ना याची जी मानसिकता आहे ती आपल्याला दिसते. आणि अशा माणसाला सुरेश धस त्याला बर्थडेला विश करतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात, त्यांच्याबरोबर घरी बसलेलं छायाचित्र आहे. तर आता सुरेश धसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि ह्या कार्यकर्त्याबद्दल ते काय भूमिका घेणार आहेत ते म्हणाले कारवाई करा, पण जसं त्यांनी संतोष देशमुख प्रकरण लावून धरलं होतं तसं लावून धरून ह्याला अटक करून जेलमध्ये ते टाकणार आहेत की नाही सांगा. कारण हा माणूस दरोडे घालतो, लोकांच्या चेन खेचतो, चक्रवाढ व्याजाने लोकांना पैसे देऊन त्यांना जीव जाईपर्यंत मारतो. ह्या सगळ्या गोष्टींवर देखील सुरेश धस यांनी आता एक व्हिडिओवर नाही, त्या सगळ्या गोष्टींवर बोलावं अशी विनंती मी त्यांना करते. बीडमध्येचले हे सगळे व्हिडिओ समोर येत आहेत. आणि मग हा पैसा येतो कुठून, हा पैशाचं नेमकं काय, आणि ते एवढा पैशाविषयीचा धुमाकूळ असतो. आता कसं झालंय की हे जे राजकारणी आहेत ना, त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांना एक पोलिसांपासून संरक्षण दिलं जातं. आणि हे जे संरक्षण मिळतं ना, म्हणून ते वाटेल ते करतात. म्हणजे याच्याबद्दल जर आपण बोललं, सतीश भोसले हा लोकांच्या चेन खेचतो, लोकांना लुबाडतो, दरोडे घालतो असं आपण सुरुवातीचं ऐकलं होतं. त्यानंतर तो खंडणी मागतो, हफ्ते गोळा करतो, हे जे सगळं होतं आहे. आणि याला जो राजकीय अभय दिला जातो ना, त्याच्यामुळे आता कसं होतं की तिथली जी गरीब युवा पिढी आहे ते बघतात ना की सतीश भोसलेकडे एवढा अमाप पैसा आहे, एवढ्या गाड्या आहेत, त्याच्यावर एवढं असून सुद्धा सुरेश धस त्यांच्या घरी येतात, त्यांच्याकडनं कुंकू लावून घेतलं जातं. ते हे सगळं बघून युवा पिढीला वाटतं की हेच बरोबर आहे, असंच केल्याने आपल्याकडे पण पैसा येईल. आणि म्हणूनच मला वाटतं हे सगळं थांबण्यासाठी आता बंद करा हे सगळं. सुरेश धसांनी पण याच्यावर भूमिका घ्यायला हवी आणि नाहीतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील व्हायला हवी. कारण अशा लोकांना पाठीशी घालणारे राजकारणी आता महाराष्ट्रात कुठच्याही परिस्थितीत नको. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.